नाशिकच्या मालेगावात अल्पवयीन मुलीची प्रसूती करत नवजात बालकाची डॉक्टरनं परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार समोर आलाय। डॉक्टर किशोर डांगे यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल झालाय। खासगी रुग्णालयात मुलीची प्रसूती करून बालकाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा हा प्रकार आहे। प्रसूतीनंतर जन्मलेल्या बालकाची विक्री केल्याचाही गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। मालेगाव आणि आरोग्य विभाग रोज चर्चेत असतो। मालेगाव शहरामध्ये रात्री देखील एका ठिकाणी अवैध प्रसूती केल्याच्या प्रकरणी एका महिलेसह बालिकेचा मृत्यू झाला आणि त्यानंतर एक ठिकाणी मालेगाव शहरातील पवाडी पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला। तो सकाळ झाली तोपर्यंत मालेगाव शहरामध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर डोलारे यांनी या ठिकाणी मालेगाव शहरातील नामवंत डॉक्टर आणि माजी जे सिव्हिल शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक राहिलेत यांच्यासह 11 जणांवरती गुन्हा दाखल पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। त्यांच्यावरती महत्त्वाचा कलम म्हणजे बालिकेचा एका अल्पवयीन बालिकेची प्रसूती करून त्या बाळ लपवल्याचा आरोप या ठिकाणी त्यांच्यावरती करण्यात आलेले बाळ विकल्याचं रॅकेट या ठिकाणी समोर येत असल्याचं समोर डॉक्टर डोलारे यांचा संशय आहे। त्या पद्धतीने त्यांनी फिर्याद देखील मालेगाव छावणी पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आलेली आहे। मनोज शावळे, टीएन मराठी, मालेगाव।